डॉक्टर साहेब, जनावरांना जे आहे आपण जास्त दुधाळ जनावरांसाठी चाऱ्यामध्ये जे की फीड आहे खुराक, त्याच्यामध्ये कसं नियोजन करताय? चाऱ्यामध्ये प्रति लिटर 300 ग्राम आपण देतोय. मग त्याचं जेवढं दूध आहे हां. त्याच्या हिशोबाने कॅल्क्युलेट करून त्याला दिवसभराचं फीड जातो त्याला. तर कोणत्या कोणत्या सुग्रासमध्ये वापरताय का पेंडीमध्ये वापरताय आपण का? सुग्रासमध्ये वापरतो. प्रत्येकाचे एज वाईज सुग्रास असते त्याचा. लॅक्टेशनच्या म्हणजे मिल्किंगच्या गायांना वेगळा, त्याच्यानंतर पहिला रोग आपण कालवडींना वेगळा आहे त्यांचा, आणि त्याच्यानंतर जे 6 महिन्यापासून पुढं लावण्यापर्यंत जे आहे त्यांचा वेगळा आहे, आणि 0 ते 3 महिन्यापर्यंत त्यांचा वेगळा सुग्रास आहे, क्या बात है. आणि गाबांचा वेगळाच आहे. आपल्या इथं किती म्हणजे जनावर जे कालोड आहे म्हणजे जन्मल्यापासून किती दिवसानंतर हिटवर येते एक 9 ते 10 महिन्याला रेग्युलर? रेग्युलर. तर मित्रांनो, तुमचं कुणी आहे का असं शेतकरी ज्यांच्याकडं 9व्या-10व्या महिन्यात रेग्युलरमध्ये, एखाद दुसरी नाही, रेग्युलरमध्ये जनावर 9व्या-10व्या 11व्या महिन्यापर्यंत हिटवर येते, तर त्याच्यासाठी नियोजन लागतं मित्रांनो. चाऱ्याची योग्य पद्धत, त्यांचं व्यवस्थापन, या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की डॉक्टर हरी कडबाने सर आणि अशाच पद्धतीचे जे अनुभवी व्यावसायिक आहेत त्यांचं इत्थंभूत मार्गदर्शन आपल्या पॅरावेट बालाजी मुंडे या आपल्या यूट्यूब चॅनलला पाहायला मिळतं. ज्याच्यामुळं नक्कीच या चॅनलला तुम्ही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि तुम्ही जे महत्त्वाची माहिती सांगितली आहे त्याच्याबद्दल आभार.